मंडळी हा तुम्ही हा बोंड बघू शकता केवढा मोठा झालेला. त्या बोंडामुळे पूर्ण केळीचं झाड वाकलेलं आहे. बघा सुद्धा तुम्ही केवढा मोठा. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी सगळ्यांनी गावाला आलो आहे. आता गावाला भरपूर काय मजा येते. तर तुम्ही सगळ्यांनी ना केळीचे घडं बघितले असतील. म्हणजे केळीचे जे गावाला झाडं असतात, केळीची म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या बाहेर तुम्ही जर बघशाल 10-15 केळीची झाडं असतात. त्यानंतर थोड्या दिवसांनी झाड मोठं झाल्यानंतर त्याला बारीक बारीक ते केळीचा बोंड येतं. बोंडानंतर ते केळी येतात. तर तुम्हाला आता मी असं दाखवणार आहे. आमच्या घराच्या इथे एक ना मोठं आहे, म्हणजे एक ना एवढं मोठं बोंड धरलं आहे ना केळीला, ते दाखवणार आहे. आणि कोकणातील एक अद्भुत शक्ती तुम्हाला दाखवणार आहे की कोकणामध्ये एवढा तो निसर्ग एवढा भारी आहे की मेलेली गोष्ट परत जिवंत होते. चला तुम्हाला दाखवतो आता मी नक्की काय बोलतो. बघू शकता आमच्या हे पाटला जरा घराचा काकांचा पाटला जरा या. तर इथे हे जी केळे होते मेलेली होती, म्हणजे आम्ही ही कापून परत लावलेले, ह्याला मोने बोलतात. मोने ते पावसाच्या वेळी गेल्या वर्षी लावलेले मोने कापून फक्त एवढंच होतं. आणि त्या मोन्यामधून हे केळीचं झाड आले. बघू शकता हे बघा, हे जे तुम्ही बघताय आता केळीचं झाड या मोनेमधून आले. म्हणजे कोकणातील एवढी शक्ती भारी आहे की कायच्या काय होऊ शकतं. मी माझं लक्ष पडलं तेव्हा मी बघितलं की गेल्या वर्षी लावलेले त्याच्यामधून हे मोने आलेले आहेत. मोन्यामधून हे केळीचं झाड आलेलं आहे. म्हणजे कोकणामधून केवढी निसर्गामध्ये ती शक्ती आहे की मेलेल्या झाडामधून दुसरे झाड तयार होऊ शकते. बघू शकता तुम्ही. आणि इथे भरपूर सारे केळी आहेत, बारीक लहान 10-15 बोलू शकता. इथे 10-15 पूर्ण केळी आहेत. इथे पूर्ण सुकले आहेत. इथे एक केळीचं बोंड धरलेलं आहे बघा, बारीकच आहे. तुम्हाला मी अजून एक दाखवणार आहे. हे बघा एकदम बारीक केळीचं बोंड आहे आणि ह्याला बारीक बारीक केळी धरतात. एवढी एवढी ते हळूहळू ते मोठे होतात. तर संपूर्ण केळीचं झाड तुम्ही बघू शकतास. आणि हे जे बोंड असतं ना मित्रांनो, या बोंडामध्ये हे जे सफेद आहे ना, याची भाजी केली जाते. हे म्हणजे हे सोलतात, एक एक पान काढतात. त्याच्यामध्ये जे पांढरं असतात ना ते काढले जातात. आणि त्याच्यामध्ये काळा डेट असतो तो काढायचा आणि त्याची चिरून त्याची भाजी केली जाते. आणि हे जे केळी असतात आता गावाला म्हणजे हे गावठीच आपण बोलू शकतो. तर ह्याला पिकतात पण, पिकू पण शकतात, पिकल्यावर खाऊ शकतात, किंवा तुम्हाला भाजीसाठी पाहिजे तर ते आधीच काढायचे आणि मग त्याची भाजी करू शकता. त्याचे दोन्ही पण उपयोग आहे. खरंच हे भारी आहे. बाकी तुम्ही बघू शकता इथं केळी भरपूर आहेत. मला छोटासाच व्हिडिओ बनवायचा आहे, पण तुम्हाला दाखवायचं होतं की भाई काय आपल्या कोकणामध्ये जो निसर्गात जादू आहे त्याचं भाई काही होऊ शकतं, काही होऊ शकतं म्हणजे. तर तुम्हाला आता ह्या साईडला दाखवतो. आता इथली दाखवलं, तुम्हाला ह्या साईडची दाखवतो. हे बघा इथे जास्त केळी नाही आहेत. इथे 4-5च केळी आहेत. 5-6-7-8 केळी आहेत इथे. तर इकडे ह्या का केळीला केवढं मोठं बोंड धरलं आहे बघा. म्हणजे त्याच्या कंपॅरिझनला हे बोंड काहीतरीच मोठं आहे. बघू शकता हे बघा, त्याची साईज पण बघा. बघा हे बघू शकता एकदम सारखेच केळीचं हे झाड आहे. पण याचं जे तुम्ही बोंड बघू शकता ना, खरंच हे खूप मोठं आहे. आणि केळी पण याला भरपूर धरलेली आहेत त्या अंदाजाने. ही केळ खूप मोठी झालेली आहे. बघू शकता इकडनं पूर्ण वाकली आहे केळ. ही एवढी मोठी आहे, पूर्ण घराच्या वर तक गेली आहे. एवढं फक्त घरापेक्षा त्याची उंची मोठी आहे. त्यानंतर याला धरले. भाजीची केळ आहे ही, मोठी केळ आहे. त्यासाठी हे बोंड बघा तुम्ही केवढं मोठं धरलं आहे बोंड. खरंच खूप भारी आहे. आणि हे बाकीचे केळी पण हळूहळू पोसावतील थोड्या दिवसांनी. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बस तुम्हाला केळीच दाखवायची होती की एवढं भारी केळी धरलेले आहेत झाडाला. हे पण आता काही दिवसांनी, थोड्याफार दिवसांनी तयार होतील. हे पण आता झालेलं आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं ही पण केळ पोसवेल, कारण की साधारण उंची भरपूर झालेली आहे, मोठी वाढलेली आहे. आणि ही केळ पण तुम्ही बघू शकता केवढी मोठी वाकली गेलेली आहे ती, कारण की त्याचं जे वजन केवढं आहे बघा ना. या वजनाने त्याचा देठ तुम्ही बघू शकता, ते देठ तिकडनं निघालं आहे, पण केळी तिला इकडनं फुटली आहेत. म्हणजे एवढी आहेत किंवा अजून धरतील काय माहिती नाही. तुम्हाला दाखवेल अजून व्हिडिओ जर केला तर. मग त्याच्या वजनाने ते तुम्ही बघू शकता ही केळ पूर्ण वाकलेली आहे ते. ह्याच्यामुळे ती पूर्ण अशी खाली वाकली गेलेली आहे. आणि ही पण आता थोड्या दिवसांनी धरतीलच. आणि त्याची उंची तर घराच्या वरच आहे पूर्ण. आणि त्याच्याच ज्या बिया पडतात खाली, त्याच्यामुळे छोटे छोटे केळी तयार होतात. जसं की ही झालेली आहेत. इथे 4-5 केळी तयार झालेले आहेत. बारीक बारीक केळी होत आहेत. हे बघा खाली पण एक आहे, तिकडनं अशा केळ्या तयार होतात. आणि इथे बघू शकता इथे तर पूर्ण असा गज झालेला आहे. गज म्हणजे पूर्णच गज झाला इथे. हे बघा असे बारीक बारीक जे असतात ना त्याच्यामुळे तयार होते. हा मोना बघू शकता, हा इकडनं एक तयार होतोय. इथे पण भरपूर अशा केळ्या आहेत.
ही पण मोठी झाली आहे. पुढच्या वर्षी ही पण निघून झाली, ही पण सगळे धरणारे झालेले आता, आणखी बऱ्यापैकी मोठ्या झालेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच कोकणातली एक जादुई शक्ती दाखवायची होती, ज्याच्यामुळे अशी आपल्या निसर्गामध्ये जादू आहे ज्याने की मेलेली केळमधून परत केळ निघते बाहेर. म्हणजे बघू शकता ना आपल्या कोकणामध्ये काय आहे शक्ती. आणि बघा पूर्ण हिरवी गार आहे. थोड्या दिवसांनी ही पण अशी मोठी होऊन जाईल बऱ्यापैकी. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढं दाखवायचं होतं मंडई. तर मंडई तुमका जे मी आता व्हिडिओमध्ये केळी दाखवले, जसे की एक बोंड दाखवलं आणि एक मेलेली केळीमधून केळ तयार झाली आहे. तर मित्रांनो खरंच आपल्या कोकणाची जी निसर्ग आहे, वारा आहे, आपल्या कोकणाला उगाच स्वर्ग बोलत नाही. आपल्या कोकणामध्ये खूप भारी शक्ती आहे ज्याच्यामुळे मेलेली झाडं जिवंत होऊ शकतात, किंवा असा निसर्ग आहे ज्याच्यामुळे जे बावलेली झाडं आहेत, सुकलेली झाडं पण परत तयार होतील. तर असा माझा छोटासा प्रयत्न होता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.